नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे आपले सर्वांचे या यूट्यूब चॅनलवर। आज आपण कम्प्युटर या विषयांतर्गत भाग 2 मध्ये संभाव्य प्रश्न बघणार आहोत। चला तर सुरुवात करूया। पहिला प्रश्न, कंट्रोल शिफ्ट अँड अल्टरनेट आर कॉल्ड डॅश की। तर कंट्रोल शिफ्ट आणि अल्ट हे जे कीज आहेत त्यांना म्हटलं जातं मॉडिफायर कीज। या कीजचा वापर इतर की सोबत केला जातो शॉर्टकट कीसाठी, म्हणून हे मॉडिफायर की असं म्हटलं जातं। पुढे, इन विंडोज बाय डिफॉल्ट द टास्क बार अपियर्स ऑन द डॅश ऑफ डेस्कटॉप। डेस्कटॉपवरील जो टास्क बार आहे तो कुठे दर्शविलेला असतो स्क्रीनवर? तर तो खालच्या साईडला, अर्थात बॉटम साईड। पर्याय क्रमांक 4 बरोबर उत्तर होईल। टास्क बारमध्ये स्टार्ट बटन, सर्च, टाईम आणि डेट आपल्याला तिथे शो होते। पुढे, व्हॉट इज द फुल फॉर्म ऑफ कोबोल? कोबोलचा फुल फॉर्म विचारलेला आहे। कोबोल ही 1960 मध्ये विकसित झालेली एक प्रोग्रॅमिंग भाषा आहे। ती बिझनेस आणि फायनान्ससाठी वापरली जाते। त्याचा फुल फॉर्म आहे कॉमन बिझनेस ओरिएंटेड लँग्वेज, अर्थात पर्याय क्रमांक 4 बरोबर उत्तर होईल। पुढे, Which one of the following keys is used to minimize the active window? चालू असलेली विंडो मिनिमाइज करण्यासाठी कोणती शॉर्टकट की वापरली जाते? तर ती आहे विंडो लोगो की प्लस डाऊन एरो की जी असते ती शॉर्टकट की वापरली जाते ॲक्टिव्ह विंडो मिनिमाइज करण्यासाठी। पुढे, Which of the following is not a non-impact printer? खालील दिलेल्या पर्यायापैकी जे नॉन इम्पॅक्ट प्रिंटर प्रकारामधील नाही ते ओळखायचं आहे। तर दिलेल्या पर्यायापैकी जो पहिलाच पर्याय आहे डॉट मॅट्रिक्स प्रिंटर, हा इम्पॅक्ट प्रिंटर आहे, हा नॉन इम्पॅक्ट प्रिंटर नाही। मित्रांनो, नॉन इम्पॅक्ट प्रिंटर म्हणजे अक्षर छापण्यासाठी रिबिनवर हिट करणारे जे पिन्स वापरले जातात त्यांना इम्पॅक्ट प्रिंटर असं म्हटलं जातं। आणि जे बाकीचे जे पर्याय आहेत ते आहेत लेझर जेट, थर्मल प्रिंटर, डेस्क जेट या प्रकारामध्ये ते मोडतात, म्हणून पर्याय क्रमांक 1 बरोबर उत्तर होईल। पुढे, विच ऑफ द फॉलोइंग इज नॉट अ टाईप ऑफ व्हायरस? व्हायरसचे टाईप नाही दिलेल्या पर्यायापैकी। तर जो पर्याय क्रमांक 2 आहे MCFA हा अँटीव्हायरस आहे, हे व्हायरस नाही। पुढे, दी 3 मेन पार्ट्स ऑफ अ टायपिकल डेस्कटॉप कम्प्युटर आर CPU, हार्ड डिस्क अँड विच ऑफ द फॉलोइंग? तर मित्रांनो, इथे उत्तर येईल मेन मेमरी, म्हणजेच रँडम ॲक्सेस मेमरी, रॅम म्हणून म्हणतो आपण। हे 3 घटक मिळून सेंट्रल प्रोसेसिंग युनिट हा एक घटक तयार होतो, म्हणून पर्याय क्रमांक 2 बरोबर उत्तर होईल। पुढे, विच ऑफ द फॉलोइंग लुक्स लाईक अ फ्लॅट सर्किट बोर्ड कंटेनिंग अ कम्प्युटर सर्किटरी? तर तो आहे मदरबोर्ड, ज्यावर CPU, रॅम आणि इतर घटक जोडलेले असते, म्हणून पर्याय क्रमांक 3 बरोबर उत्तर होईल। पुढे, प्रोग्राम्स स्टोर इन विच ऑफ द फॉलोइंग मेमरीज कॅन बी इरेज्ड? तर कोणती स्टोरेज आहे ज्यामध्ये डेटा हा मिटविला जाऊ शकत नाही? तर तो आहे रोम, रीड ओनली मेमरी, ज्यामध्ये स्टोरेज ही कायमस्वरूपी असते। पुढे, कीबोर्ड शॉर्टकट टू ॲड अ न्यू स्लाइड टू युअर MS PowerPoint प्रेझेंटेशन इज? MS PowerPointमध्ये न्यू स्लाइड ॲड करावायची असल्यास आपण कोणती शॉर्टकट की वापरतो? Ctrl+M याद्वारे आपण न्यू स्लाइड ॲड करू शकतो MS PowerPointमध्ये। पुढे, व्हॉट इज द फुल फॉर्म ऑफ MICR? MICRचं विस्तारित रूप ते आहे मॅग्नेटिक इंक कॅरेक्टर रिकग्निशन। पर्याय क्रमांक 3 आपला बरोबर उत्तर होईल। मित्रांनो, MICR हे बँकांमधील चेकवर छापलेले कोड वाचण्यासाठी वापरले जाते। पुढे,
लिनक्स इज डॅश. लिनक्स हे काय आहे मित्रांनो? हे एक ऑपरेटिंग सिस्टम आहे, ओपन सोर्स ऑपरेटिंग सिस्टम. जसं विंडोज आहे त्याचप्रमाणे लिनक्स हा एक ऑपरेटिंग सिस्टम आहे. पुढे व्हॉट इज द फंक्शन ऑफ विंडो प्लस ई. शॉर्टकट की आहे. या शॉर्टकट कीचा काय वापर आहे? तर यामुळे ओपन माय कम्प्युटर हा एक डायलॉग बॉक्स ओपन होतो डेस्कटॉपवर, अर्थात फाईल एक्सप्लोरर उघडण्यासाठी ते वापरलं जातं. पर्याय क्रमांक 4 बरोबर उत्तर होईल. पुढे विच ऑफ द फॉलोइंग इज ॲन एक्झाम्पल ऑफ अ स्प्रेडशीट. स्प्रेडशीटचे एक्झाम्पल कोणते आहे ॲप्लिकेशन ते? ज्यामध्ये छोटे छोटे सेल्स असतात, रोज असतात, कॉलम्स असतात, तर ते आहे मायक्रोसॉफ्ट एक्सेल. पर्याय क्रमांक 2 बरोबर उत्तर होईल. ज्यामध्ये आपण फॉर्म्युलेज वापरतो, गणिती सूत्र, डेटा विश्लेषणासाठी ते वापरलं जातं. पुढे विच ऑफ द फॉलोइंग इज ॲन ॲप्लिकेशन सॉफ्टवेअर. खालीलपैकी कोणते एक ॲप्लिकेशन सॉफ्टवेअर आहे? तर तो आहे ऑटोकॅड, ऑटोमॅटिक कम्प्युटर ॲडेड डिझाईन. हे मित्रांनो ॲप्लिकेशन सॉफ्टवेअर आहे, कारण हे विशेषतः आर्किटेक्ट्स, इंजिनियर्स हे डिझायनिंगसाठी वापरतात. आणि बाकीचे जे पर्याय आहेत अँड्रॉइड, विंडोज हे ऑपरेटिंग सिस्टम आहेत. म्हणून पर्याय क्रमांक 4 बरोबर उत्तर होईल. पुढे थ्रू विच टॅब कॅन यू चेंज पेज ओरिएंटेशन इन मायक्रोसॉफ्ट वर्ड. मायक्रोसॉफ्टमध्ये पेज ओरिएंटेशन करायचं आहे. ओरिएंटेशन म्हणजे पेज तुम्हाला उभा प्रिंट करायचा आहे का आडवा प्रिंट करायचा आहे, त्याला म्हणतो आपण पेज ओरिएंटेशन. लँडस्केप की पोर्ट्रेट. तर हा जो ऑप्शन असतो आपल्याला, तर तो असतो पेज लेआउट या टॅबमध्ये. पर्याय क्रमांक 2 बरोबर उत्तर होईल. पुढे PDF फुल फॉर्म इज. PDF चा फुल फॉर्म आहे पोर्टेबल डॉक्युमेंट फॉर्मॅट. पर्याय क्रमांक 2 बरोबर उत्तर होईल. पुढे हाऊ मेनी बिट्स डज ॲन IPv4 ॲड्रेस कंटेन. मित्रांनो एक IP ॲड्रेस असतो, तर त्यामध्ये ॲड्रेस कंटेन किती असतो त्यामध्ये? तर 32 बिट्स. आणि मित्रांनो हे 4 ऑक्टेट्समध्ये दर्शवले जाते. उदाहरणार्थ एखाद्या संगणकाचं एक असेल IP ॲड्रेस, तर तो अशा पद्धतीने लिहिला जातो, अशा आकड्यांमध्ये. म्हणजे हे 4 ऑक्टेट्समध्ये लिहिलं जातं. पुढे विच ऑफ द फॉलोइंग इज ॲन एक्सटेन्शन ऑफ टेम्पररी फाईल. मित्रांनो जेव्हा आपण MS वर्ड, एक्सेलमध्ये जो डाटा टाईप करत असतो करंटचा, तर तो टेम्पररी डाटामध्ये फाईल सेव्ह ठेवली जाते रॅममध्ये. तर ती फाईलचं एक्सटेन्शन आहे, त्या फाईलचं नाव असतो शेवटी .tmp टेम्पररी फाईल. पुढे द स्पीड ऑफ सुपर कम्प्युटर इज मेजर्ड इन. महासंगणकाची गती कशात मोजली जाते? तर ती आहे फ्लॉप्स, अर्थात फ्लोटिंग पॉईंट ऑपरेशन्स पर सेकंड. याद्वारे त्याचं गती मोजली जाते. पुढे विच ऑफ द फॉलोइंग इज मोस्ट कॉमनली रिकॉग्नाइज्ड ॲज बोथ ॲन इनपुट अँड आउटपुट डिव्हाइस. खालीलपैकी कोणते डिव्हाइस हे इनपुट आणि आउटपुट दोघांमध्ये गणले जाते? तर ते आहे टच स्क्रीन, कारण आपण टच स्क्रीनचा वापर करून इनपुट देतो आणि टच स्क्रीन हाच डिव्हाइस आपल्याला डिस्प्ले म्हणून आउटपुटही देत असतो. म्हणून पर्याय क्रमांक 1 बरोबर उत्तर होईल. पुढे यू कॅन डिटेक्ट स्पेलिंग अँड ग्रामर एरर्स बाय डॅश. MS वर्डमध्ये टाईप करताना MS एक्सेल, MS वर्ड, पॉवर पॉईंट जर तुम्हाला मजकुरातील स्पेलिंग आणि ग्रामर चेक करायचा असेल, तर तुम्ही कोणता की वापरणार? तर तो आहे F7, अर्थात स्पेलिंग आणि ग्रामर डिटेक्ट करण्यासाठी तुमच्यासमोर डायलॉग बॉक्स ओपन होईल. म्हणून पर्याय क्रमांक 4 बरोबर उत्तर होईल. पुढे विच डायलॉग बॉक्स ओपन्स युजिंग दी F12
की इन MS वर्ड ही फंक्शन की आहे मित्रांनो F12. MS वर्डमध्ये त्याचा वापर केल्यानंतर काय उपयोग होईल त्याचा, तर ती जी फाईल तुम्ही तयार केलेली आहे ते सेव्ह ॲज म्हणून तिथे ऑप्शन येईल की तुम्हाला ते डेस्कटॉपवर सेव्ह करायचं आहे का कुठल्या एका विशिष्ट फोल्डरमध्ये. पुढे व्हॉट डज S स्टँड फॉर इन HTTPS. HTTPS मधला S म्हणजे काय मित्रांनो, तर HTTPS म्हणजे हायपर टेक्स्ट ट्रान्सफर प्रोटोकॉल सेक्युअर. म्हणून पर्याय क्रमांक 4 बरोबर उत्तर होईल. हे वेबसाईटच्या सिक्युरिटीसाठी ते वापरलं जातं. पुढे शेवटचा प्रश्न, विच आउट ऑफ द फॉलोइंग इज द करेक्ट फुल फॉर्म ऑफ VoIP. VoIPचा फुल फॉर्म विचारलेला आहे. त्याचा फुल फॉर्म आहे व्हॉइस ओव्हर इंटरनेट प्रोटोकॉल. पर्याय क्रमांक 1 बरोबर उत्तर होईल. मित्रांनो, VoIP म्हणजे इंटरनेटच्या माध्यमातून आवाज प्रसारित करण्याची तंत्रज्ञान प्रणाली. उदाहरणार्थ आपण व्हॉट्सअप कॉल म्हणू शकतो त्याचं स्काईप कॉल, हे सर्व VoIPमध्ये या तंत्रज्ञानाचा वापर करून तो कॉल केला जातो. मित्रांनो, हे 25 प्रश्न होते जे की तुम्हाला भविष्यात नक्कीच उपयोगी पडेल. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. काही शंका असेल तर कमेंट बॉक्समध्ये नक्कीच कमेंट करा. जय हिंद, जय महाराष्ट्र.